two particles x and y having equal चार्जेस. ओके, तर दोन पार्टिकल दिलेले आहे एक्स अँड वाय आणि त्याच्यावरती जो चार्ज आहे तो कसा दिलेला आहे, इक्वल दिलेला आहे. मग एक काम करू, एक्ससाठी आपण 1 लेटर यूज करू आणि वायसाठी 2 यूज करू. ठीक आहे, आणि दोघांवरती चार्जेस कसे आहे, इक्वल आहे. मग एक काम करू, तर Q1 हा एक्सवरती चार्ज घेतला आणि Q2 जो आहे तो वायवरती चार्ज घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला आफ्टर बिंग ॲक्सलरेटेड थ्रू सेम पोटेन्शियल डिफरन्स. ओके, तर पोटेन्शियल डिफरन्स दोघांचा कसा आहे, सेम. पोटेन्शियल डिफरन्स आपण PDने रिपेंड करू. पोटेन्शियल डिफरन्स कशा रिपेंड करायचं, आपल्याला PDने या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करायचं. P म्हणजे पोटेन्शियल आणि D म्हणजे काय, डिफरन्स. पहिल्याचा पोटेन्शियल डिफरन्स आणि दुसऱ्याचा पोटेन्शियल डिफरन्स का असणार, सेम. कारण पोटेन्शियल डिफरन्स जर आपण Vने रिपेंड केलं तर याच्यामध्ये स्पीड पण येणार आहे, तो पण आपल्याला रिप्रेझेंट करावा लागेल. ठीक आहे, त्याच्या पुढे दिलेलं आहे तुम्हाला रिजन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं त्याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड आपण रिप्रेझेंट करतो लेटर बीने रिप्रेझेंट करतो. मग B1 पहिल्याचं एक्ससाठी आणि B2 वायसाठी, दोन्ही कसे तर सेम दिलेलं आहे. त्याच्या पुढे दिलेलं आहे अँड डिस्क्राईब अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडाय R1 अँड R2 रिस्पेक्टिव्हली. तर एक्ससाठी रेडियस असेल R1, वायसाठी असेल R2. त्याच्या पुढे द रेशो ऑफ मास ऑफ एक्स टू दॅट ऑफ द वाय इज. तर आपल्याला रेशो फाईंड करायचा मासेसचा. एक्ससाठी आपण काय घेणार आहे, M1 आणि वायसाठी जो असेल तो काय असेल तर M2, या आपल्याला फाईंड करायचा. ओके, त्याच्या पुढे दिलेलं आहे. तर हा क्वेश्चन 2016ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी ए ऑप्शन आहे तुमचं R1 डिवायडेड बाय R2. बी ऑप्शन आहे तुमचं अंडर रूट R1 डिवायडेड बाय R2 आणि सी ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इन ब्रॅकेट R2 डिवायडेड बाय R1 त्याचा स्क्वेअर. आता लास्टचा डी ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला इन ब्रॅकेट R1 डिवायडेड बाय R2 त्याचा स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर त्यासाठी आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करू की या 4 ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर कोणाचं असेल. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल सायक्लोट्रॉनचं दिलेलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स वगैरे दिलं आहे, सर्क्युलर पाथमध्ये तो रिव्हॉल्व करतो आहे. ओके, तर या केसमध्ये सायक्लोट्रॉनमध्ये जर घेतलं तर या ठिकाणी असेल आपलं सेंट्रीपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन होतं आहे, तर या ठिकाणी आपला सेंट्रीपेटल फोर्सला जो बॅलन्स करणार आहे तो म्हणजे कोणता आपला, तर मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी काय करेल तर बॅलन्स करेल. मग सेंट्रीपेटल फोर्स इज बॅलन्स बाय मॅग्नेटिक फोर्स. ओके, सेंट्रीपेटल फोर्सचा जर फॉर्म्युला घेतला तर तो असतो तुमचा mv²/r. इथला जो V आहे तो आहे तुमचा स्पीडसाठी आणि मॅग्नेटिक फोर्स जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला आहे BQV. इथला एक V आणि इथला एक V काय झाला, कॅन्सल. मग आपल्याकडे रिमेनिंग जे राहिलं ते काय राहिलं, mv/r इज इक्वल टू BQ. ओके, आता मास इंटू व्हेलॉसिटीचा जर प्रोडक्ट घेतला तर ते असतं आपलं मोमेंटम. ओके, आणि मोमेंटम रिप्रेझेंट करतो लेटर Pने. बट मोमेंटम कोणता, लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम जर घेतला तो Pने रिप्रेझेंट करणार आणि P असतो प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मग एक काम करा, या वरच्या इक्वेशनमध्ये टाकून देते. मग MVच्या जागी मी काय टाकलं तर P टाकलं. P म्हणजे का आपला लिनियर मोमेंटम आणि डिवाइड बाय करायला आपला R इज इक्वल टू करायला आपला BQ. ओके, आता आपल्याला काय करायचं, याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. आपल्याला रेशो फाईंड करायचा मासेसचा. ओके, आणि पोटेन्शियल डिफरन्स वगैरे काय दिलेलं आहे तुम्हाला सेम. पोटेन्शियल डिफरन्स जर घेतलं तर आपल्याला एनर्जी घ्यावं लागेल. आता तो मोशनमध्ये करतो म्हणजे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहील, कायनेटिक एनर्जी. ओके, माझी तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊन टाकू. सर्वात पहिले आपण घेणार आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 mv². आता बघा, मोमेंटम म्हणजेच का आपला MV. ओके, सपोज मी याचा स्क्वेअर केला, कशाचा, Pचा. याला मी पुन्हा अरेंज करतो. Pचा स्क्वेअर केला तर मला Mचा पण स्क्वेअर करावं लागेल आणि Vचा पण स्क्वेअर करावं लागेल, बरं की नाही. आणि या ठिकाणी फक्त काय आपला Mच आहे. मग हे काम करा, Mने मल्टिप्लाय करा आणि Mने काय करा, डिवाईड करा, किंवा दोन्ही बाजूला Mने काय करा, मल्टिप्लाय करा. मग M इंटू आपली काय भेटली, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2. Mने मल्टिप्लाय केलं तर Mचा स्क्वेअर इंटू V². ओके, 2 इकडे डिवायडेड, इकडे काय करून घ्या, मल्टिप्लाय, म्हणजे 2 टाइम्स M इंटू
कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर, म्हणजेच आपला काय असतो तर पी स्क्वेअर, राईट. पण आपल्याला लागणार आहे फक्त पी, मग याचं काय करून घेऊ स्क्वेअर रूट. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर आपला पी भेटेल अंडर रूटमध्ये 2m इंटू कायनेटिक एनर्जी. ओके, आता आणखीन एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, कायनेटिक एनर्जीसाठी. तर याला एक काम करा, इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणाचा, पोटेन्शियल डिफरन्सचा. पोटेन्शियल डिफरन्स पण दिलेला आपल्याला, सेम दिलेला आहे. मग हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन अपॉन चार्ज. ओके, वर्क डनला कशाने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं चार्जने. ओके, वर्क डन त्याला डिवाइड करू आपण चार्जने. ठीक आहे, वर्क डन डिवायडेड बाय चार्ज. तर या पोटेन्शियल डिफरन्स तो पी डीचा असू द्या आणि तो काय सेम आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कायनेटिक एनर्जी वर्क डनच्या जागी आपण काय करणार आहे, कायनेटिक एनर्जी घेणार. मग बघा, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन इज रिप्लेस बाय कायनेटिक एनर्जी आणि चार्ज रिप्लेस करायचा क्यूने, राईट. मग आता कायनेटिक एनर्जी जर फाईंड केलं तर चार्ज इकडे डिवाइड आहे, इकडे काय करा मल्टिप्लाय. देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. आता ही जी कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आली ती कशामध्ये पुट करा, तर इक्वेशन नंबर 2 मध्ये या ठिकाणी आपण पुट करणार आहे. ओके, मग इक्वेशन 2 मध्ये आपण पुट करू. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 काय भेटणार आहे, तर पी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2m तसाच लिहिला आणि या कायनेटिक एनर्जीच्या जागी, ओके, या कायनेटिक एनर्जीच्या जागी आपण काय टाकणार, तर पोटेन्शियल डिफरन्स इंटू क्यू टाकणार. ही कोणाची व्हॅल्यू झाली पी. आता या पीची जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये पुट करायचं, तर इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण या ठिकाणी काय करणार आहे, पुट करणार आहे. देअरफॉर अगेन वी कॅन राईट दॅट इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय भेटेल, तर इक्वेशन 1 पीच्या जागी पीची व्हॅल्यू टाकून द्या. अंडर रूटमध्ये राहील तुमचं 2m इंटू पोटेन्शियल डिफरन्स इंटू क्यू. ओके, त्याला डिवाइड करायचं कशाने, तर आरने. आगा राहिला तर तुमचा बी क्यू राहिला, राईट. आता आपल्याला काय फाईंड करायचं रे, मास फाईंड करायचं. आणि मास जर बघितलं तर ते कशामध्ये, स्क्वेअर रूटमध्ये. मग काम करू, याचं स्क्वेअरिंग करून घेऊ, म्हणजे तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊन जाईल. ठीक आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूला काय करूयाचं स्क्वेअर. आता हे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आकार राहिला 2 टाइम्स m इंटू पोटेन्शियल डिफरन्स इंटू क्यू. त्याला डिवाइड करायचं आर, त्याचा पण स्क्वेअर केला तर आर स्क्वेअर होईल. इकडे जर स्क्वेअर केला तर राहिला बी स्क्वेअर आणि हा राहिला क्यू स्क्वेअर, राईट. इथला क्यू आणि इथला क्यू काय आला, कॅन्सल. आणि आपल्याला यमच फाईंड करायचं मास. ओके, आर स्क्वेअर इकडं काय डिवाइड होतं, इकडे काय करा मल्टिप्लाय. मारायला बी स्क्वेअर क्यू आर स्क्वेअर आणि त्या पूर्ण टर्मला डिवाइड करायचं 2 इंटू पोटेन्शियल डिफरन्स. ओके, 2 इंटू पोटेन्शियल डिफरन्स. आज आला काय तो तुमचा मासचा फॉर्म्युला. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर बी जो दिलेला आहे स्टार्टिंगला, बी जर तुम्ही बघितलं तर बी काय कॉन्स्टंट आहे, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. राहिलं काय फक्त चार्ज आणि राहिलं रेडियस. ओके, चार्ज पण सेम आहे, बरोबर की नाही, सगळं सेम आहे. म्हणजे आपल्याला फक्त रेडियसच्या टर्ममध्ये या ठिकाणी इक्वेशन राईट करता येईल. ओके, बी कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर बी जो आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. चार्ज देखील कॉन्स्टंट आहे. ओके, त्यानंतर राहिला काय आर तुमचा बदलणार आहे. त्यानंतर 2 कॉन्स्टंटच राहील. ओके, आणि आपला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो देखील काय असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे याच्यावरून आपण एकच गोष्ट समजून जाते आपल्याला, ते म्हणजेच काय, मास जो असणार आहे हा मास डायरेक्टली डिपेंड असणार आहे. आणि तो कशावरती डिपेंड असणार, तर आर स्क्वेअरवरती या ठिकाणी डिपेंड असेल. ओके,
मग आता आर स्क्वेअरवरती जर डिपेंड असेल तर आपल्याला काय फाईंड करायचं, M1 डिवायडेड बाय काय तर M2 या ठिकाणी फाईंड करायचं. मग आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आपण राईट करू शकतो M1 डिवायडेड बाय M2 इज इक्वल टू या ठिकाणी राहील R1 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय R2 त्याचा देखील स्क्वेअर. मग याला फक्त आपण सिम्प्लिफाईड करून घेऊ. मग M1 डिवायडेड बाय M2 जर घेतला तर या ब्रॅकेटमध्ये लिहायचं R1 डिवायडेड बाय R2 त्याचा ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर. ओके, तर हे झालं तुमचं फायनल आन्सर झालं. ओके, दिस वन इज द फायनल आन्सर. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं या 4 ऑप्शनपैकी तर तुम्हाला जाणवेल की आपला जो डी ऑप्शन आहे तर हा डी ऑप्शन या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी. ओके, ऑप्शन डी म्हणजेच काय M1 डिवायडेड बाय M2 इज नथिंग बट R1 डिवायडेड बाय R2 त्याचं काय असणार तर स्क्वेअर असेल. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन डी ए फायनल